विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर आज अखेर कारवाई झालेली आहे। 5 दिवसांसाठी त्यांना निलंबित केलेलं आहे। आपण यासाठी आवाज उठवला होता आणि ज्या पद्धतीने एक प्रकारचा जे व्यवहार पाहायला मिळाला विधान परिषदेमध्ये हाऊसमध्ये, अशा पद्धतीने पहिल्यांदाच कुठेतरी स्तर जो आहे तो खाली घसरलेला होता। आमचं तेच म्हणणं कालपासून होतं, 100 वर्षाच्या सभागृहाच्या इतिहासामध्ये एका विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे आवाजच्या भाषेमध्ये माता भगिनींवरनं शिव्या देणं हे किती योग्य आहे का अयोग्य आहे हा आमचा प्रश्न होता। राहुल गांधींनी ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्वाचा अपमान केला, हिंदूंचा अपमान केला, त्या विरोधात मी जेव्हा सभागृहामध्ये विषय मांडला त्या विषयाचं उत्तर ते अतिशय गंभीरतेने किंवा त्यांच्या मनात जे आहे ते बोलू शकत होते। मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की राहुल गांधींच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता की तुम्ही निषेध करता। त्यावर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मला बोलायचा अधिकार नाही आहे, विरोधी पक्षनेत्याकडे बोलणार नाही तर आम्ही कोणाकडे बोलणार। आणि त्यांनी त्या विषयानंतर मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, मीडियामध्ये येऊन बोटं कापीन, बोटं तोडीन, मी गुंड आहे, मी मवाली आहे, अशा प्रकारची भाषा वापरली। त्यानंतर आम्ही त्यांच्या निलंबनाची कारवाई करायला सांगितली। काल आम्ही सभागृह चालायला दिलं नाही, आज देखील सभागृहामध्ये आणि पायऱ्यांवरती आम्ही त्यांचा निषेध केला। सरकारने या केलेल्या कृत्याची आणि या राज्यातील माता भगिनींचा सन्मान करणारं हे सरकार, हे वाक्याची सर्व पडताळणी केल्यानंतर सभापतींनी आणि सरकारने मिळून 5 दिवसासाठी त्यांना निलंबन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण ह्या सगळ्यावर आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांची देखील एक प्रतिक्रिया आलेली आहे, कसं बघतात? मला असं वाटतं की आज सकाळी जेव्हा मी सभागृहात आलो तेव्हा मीडियाशी बोलताना मी फार भावूक झालो। ज्या पद्धतीमध्ये त्यांनी माझ्या आईला शिव्या दिल्या, जी माझी आई 25 वर्षापूर्वी कॅन्सरच्या दुर्ग्रस्त आजाराने वारली, तिचा उल्लेख करण्याचा काही विषयच नव्हता। आणि हे बोलत असताना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मी त्यावेळेला आमच्या मातोश्री म्हणजे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि उद्धवजींच्या आईचा उल्लेख केला। आणि मी उद्धवजींना आव्हान केलं होतं की जर त्यांच्या मातोश्रीला कोणी शिव्या दिल्या असत्या तर त्यांना ते कसं वाटलं असतं, त्यावर त्यांनी उत्तर द्यावं। मी उद्धवजींचा आभार मानतो की त्यांनी गांभीर्याने अंबादास दानवेंना या बाबतीत कदाचित दम दिला असेल, समज दिली असेल, परंतु त्यांनी माता बहिणींची माफी मागितली। पण या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता सन्माननीय उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेत्यावरूनही काढून टाकावं आणि त्यांच्या मातेचा अपमान झाला हे लक्षात घ्यावं, एवढं मी आपल्या माध्यमातून जशी आपण मागणी करताय की त्यांचं विरोधी पक्षनेते पद हे काढून विरोधी पक्षनेतेपद काढणं हे आमच्या हातात नाही। तुम्ही विनंती करताय का पक्षनेते? मी विनंती करतोच आहे, या माता राज्यातील तमाम करोडो माता भगिनींच्या माध्यमातून विनंती करतोय। आणि मला वाटतं की एक वेळा पुन्हा एकदा मातोश्री मीनाताई ठाकरेंना पाहून उद्धव ठाकरे यांचा राजीनामा निश्चित घेतील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण बघितलं की पहिल्यांदा असं झालेलं आहे की अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा जो विरोधी पक्षनेत्यावर जी कारवाई जी आहे ती केली गेलेली आहे। या आधी देखील आपण पाहिलेलं की अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे, मात्र ती गटनेत्यावर झालेली। पण अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेता हा त्या सभागृहाचा नेता असतो आणि अशा पद्धतीनं ही कारवाई झालेली आणि पुढचे 5 दिवस आता त्यांना सभागृहामध्ये येता येणार नाहीये। कॅमेरा पर्सन विष्णूसह वृषाली कदम, इंडिया न्यूज महाराष्ट्र।